केंद्रात काय चाललंय, शेतकऱ्यांच्या आंदोलनात काय चाललंय हे आपण पाहिलं, पण ज्या बाजार समितीमध्ये हा सगळा वांदा झालाय, सगळा गोंधळ सुरू आहे, तिथे सध्या काय परिस्थिती आहे, तिथल्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, या बाजार समितीचं नेमकं काय म्हणणं आहे, हेच आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला थेट उस्मानाबादच्या बाजार समितीतून। एकीकडे 22 तारखेपासून आवक झालेल्या तुरीची वजन न करण्याचा निर्णय या बाजार समितीने घेतला, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच बाजार समितीने घेतला असताना सहकार मंत्र्यांनी फार मौलिक सल्ला शेतकऱ्यांना दिला। ते असं म्हणतायत की नाफेडच्या सूचनेनुसार 22 एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली आहेत। तूर कमी भावाने बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या। म्हणजे शेतकऱ्याची जर 100 कट्टे तूर असेल तर त्यातल्या 75 कट्टे तुरीवरती बाजार समिती शेतकऱ्यांना शेतमाल कर्ज तारण योजनेअंतर्गत 6% व्याज दरानं पैसे देईल, त्याचा लाभ घ्या असं सहकार मंत्री म्हणतात। यासाठी शेतकऱ्यांनी यांना निवडून दिलं होतं। आणि अडचण त्यातली अशी आहे की हमी भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नका असं सरकारनेच व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे कमी भावाने होत नाही आणि शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत जर बाजार समित्यांनी हमी भावावरती शेतकऱ्यांना कर्जाऊ रक्कम द्यायची तर त्याला सरकारचं बंधन आहे। सरकार असं म्हणतंय की जो शेतमालाचा भाव सध्या बाजार समितीत सुरू आहे, म्हणजे आता तुरीचा भाव सुरू आहे 3800, 3500 ते 4000 रुपये, त्या भावाने 75% दराने द्या। इतकी भयंकर परिस्थिती आली आहे। आणि 22 मार्चला सरकारने स्वतः फ्लोअरवरती सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाना खरेदी करेपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहणार आहे। चेअरमन, कसं आहे आता हे? तुम्ही शेतमाल तारण तर म्हणतोय, सहकार मंत्री म्हणायला लागले। सहकार मंत्री म्हणतात खरं आहे, परंतु ज्यावेळेस शासनाने एक दाना सुद्धा आम्ही घेतल्याशिवाय केंद्र बंद करणार नाही असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही बाजार समितीमध्ये जे शेतकऱ्यांचा माल येत होता केंद्रावरती, खरेदी केंद्रावरती, तर तो माल इथं जागा अपुरी पडत असल्यामुळं 5, 4, 6, 7 गोडाऊन केली, तरी पण आवक वाढल्यामुळं त्या केंद्रावर जागा अपुरी पडत असल्यामुळं उघड्यावर माल ठेवण्यापेक्षा आम्ही शेतकऱ्यांचं रजिस्टरवर नोंदी घेतल्या, आपल्याकडे किती आवक आहे याचं त्याचं नाव, नंबर आणि त्याचे किती कट्टे आहे त्याची नोंद घेतली आणि त्यांच्या घरी माल ठेवायला सांगितला। त्यांच्या घरी असे किती शेतकरी आहेत की जे अजून आलेच नाहीत पण तुमच्याकडे? अजून 300 ते 400 शेतकरी असेच साहेब। बरं, मग परत काय झालं, एक तपशिलात 400 शेतकऱ्याची किती तूर असेल की जी घरी असेल अंदाजे अजून किमान 5 ते 6 हजार क्विंटल तर असेल। 5 ते 6 हजार क्विंटल घरीच आहे आणखी। आणि 22 तारखेनंतर ज्याचं तुम्ही अद्याप वजन केलेलं नाही, अशी किती आवक झाली? आता 17 ते 18 हजार क्विंटलची आवक आहे। ही परिस्थिती आहे। फडणवीस साहेब, तुमची शेतकरी विरोधी अशी प्रतिमा तयार झालेली आहे आणि आता काय केओस आहे बघा, काय परिस्थिती आहे। 316 केंद्रावरती महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे। तुम्ही? आमची 50 कट्टे तूर शिल्लक आहे सध्या, म्हणजे जवळजवळ आता 1.5 महिना झाला आणून टाकून इथं या मार्केट कमिटीत। कुठल्या गावची? आम्ही टाकी तोरंबा, उस्मानाबाद तालुका। 50 कट्टे तूर आणून टाकून आता 1.5 महिना झालं। रोजच वजन, म्हणजे इतके दिवस महिनाभर बारदान नव्हता। ह्याच्यात शेतकऱ्याची काय चूक आहे आमची? आणि आज मापाला आल्यावर म्हणते आजपासून खरेदी बंद। थांबा, चेअरमन, महिनाभर बारदाना का नव्हता? मध्ये बारदाण्याचा पुरवठा कमी झाला, फार किरकोळ बारदाना आला आणि मध्येच काय गाड्या पण इकडे तिकडे बारदाण्याच्या वाटामध्ये गेल्या। आमच्या या उस्मानाला येणारा बारदाना पूर्ण आला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला बारदाण्याअभावी बरेच दिवस तूर खरेदी केंद्र बंद ठेवावी लागली। काही दिवस वाहतुकीमुळे बंद ठेवावं लागली। किमान साहेब, हे केंद्र सुरू झाल्यापासून बारदाण्या अभावी असेल, वाहतूक 50 किलोमीटरच्या पुढची वाहतूक, आतले गोडाऊन भरल्यामुळे 50 किलोमीटरच्या पुढची वाहतुकीला परवानगी नसल्यामुळे त्या वाहतुकीसाठी 8 ते 10 दिवस केंद्र बंद होते। जेव्हा एकनाथ खडसे यांनी हा प्रश्न विचारला लक्षवेधीच्या माध्यमातून, तेव्हा सरकारनं लेखी उत्तर दिलेलं होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करू, परंतु सरकारने फ्लोअरवरती हे नाही सांगितलं की वस्तुस्थिती काय होती की 1.5 महिना प्रत्यक्षात तूर खरेदी बंदच झाली होती। आता कोलकात्यावरून 45,000 क्विंटल तूर खरेदी होईल एवढा बारदाना निघालाय 3 दिवसापूर्वी। तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाणार आहे, अद्याप पोहोचलेला नाहीये। तोपर्यंत नाफेडनं सांगितलं की तूर खरेदी बंद। मग तुम्ही काय वाट कशाची? 50 दिवस आधी तूर आणून इथं ठेवली होती। 50 म्हणजे खरेदी चालूच होती पहिल्यापासून, पण 1.5 महिना झाली वजन बंद, समजा बंद। बारदाना 2-4 दिवसात येणार आहे, चालू होणार आहे, 2-4 दिवसात येणार आहे, चालू होणार आहे म्हणजे। आणि बारदाना येऊन 2 दिवस झालं। मग 2 दिवसात शक्य नाही की जवळजवळ 50,000 क्विंटल
माप करणं शक्य नाही. 2 दिवस होईल तेवढं 1000 क्विंटलचं माप केलं ह्याने आणि आमचा नंबर आला की झालं बंद म्हणून सांगाल ते. ह्या 50 दिवसात किती वेळा चक्रा मारल्या? ते रोज यायचं, भाकरी घेऊन यायचं, बसायचं त्या गोडाऊनच्या बाहेर आणि जायचं माघारी. इतके भयानक शेतकरी आहे की शेतकरी ही 3 वर्ष दुष्काळात मारला गेला आणि 4थ्या वर्षी निसर्गानं साथ दिली तर सरकारनं त्याचं भावानं न घेतल्यामुळं अडचणीत आलं, भयानक अडचणीत. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी सुद्धा द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. शेती करते म्हणले की नको अशी. तुमच्या गावात किती असतील अशी पोरं? बरेच आहेत, 5, 50, 100 पोरं आहेत अशी. पण तरी का कोण बी म्हणतं शेतकऱ्याचं काय खरं नाही, खरंच नाही. कारण एक वर्ष त्याच्या हातात हरभरे इकले पट्टा 4000 रुपये. येत नाही त्याच्या हातात. वर्षात एक वेळा मालाचा भाव मिळतो. तर ती वजन होणार नाही म्हणतात. आता वजन होणार नाही. आम्ही 1 महिना झाला तर आणून टाकलं. त्यावेळेस ती तिकडे चालू होते. मिळालं नव्हतं का? टोकन नाही, ह्याच्यावर रजिस्टरवर नोंद घेतली. रजिस्टरवर नोंद घेतली. टोकन टोकन दिलं, सवडच नव्हती. टोकन दिलं, रजिस्टरवर नोंद घेतली. मग नोंद घेतली, परत आम्ही यायचं जायचं, टोकन नाही. कसं झालं हे म्हणायचं. थांबा जरा. चेअरमन, तुम्ही तर रजिस्टरवर नोंद घेतलेली आहे, मग आता वजन तर करून घ्यायला पाहिजे की? वजन करून घ्यायला पण बंद झालं ना आता, शासनाचा निर्णय पण झाल्यामुळे. तुम्ही अर्ध्या रात्रीत निर्णय घेतला बंद करायचा. शासनाने तुमची निर्णय अडचण काय? तुम्ही आता रजिस्टरवर नोंद करून घेतली की हो, नाही? हो. मग अडचण काय? आम्ही काय, आमची अडचण नाही. आमचं कसं आहे माहितीये का, शासनानं आम्हाला आदेश द्यावे हा. माफ करून घ्या म्हणून, आम्ही लगेच वजन करायला चालू करतो. आता आमची काय शासनाचा अडचण आदेश नाही. नसल्यामुळे वजन बंद आहे. करता येणार नाही असे किती ना. आणि शेतकरी आम्ही जर असतील वजन ज्याचं केलं वजन केलं तर करायचं झालेल्या वजनाला त्यांनी जर नाही घेतला तर आम्ही काय करणार? बाजार समिती बरं. बाजार समिती अडचण देऊ शकते. साधारणपणे तुमच्याकडे किती शेतकरी असतील की ज्याचं वजन व्हायचं राहिलेलं आहे आता? तर किमान हा, सचिव साहेब या जरा इकडे. किती शेतकरी असतील आपल्याकडे? वजनाचे 1066 शेतकरी शिल्लक आहेत वजन. 1066 शेतकरी 22 तारखेला आलेले आहेत की ज्यांच्या वजन व्हायचं आहे. आणि एका बाजार समितीमध्ये ज्याची तूर घरी आहे असे 400 शेतकरी आहेत. विचार करा महाराष्ट्रातल्या 316 सेंटरमध्ये काय असेल. एकतर 2 वर्ष झालं पाऊस नाही, कस तर पिकलं तरी सरकार असलं. शेवटच्या दाना असेपर्यंत तूर घेऊ म्हणतात शेतकऱ्यांना. सरकारनं अचानक कसं काय निर्णय बंद केला? शेतकऱ्यांनी करायचं काय? आत्महत्या करायच्या का? माझ्या जवळजवळ 20 चक्रा झाल्या त्या. 20 दिवसात खर्च किती झाला? खर्चाचा का? शेतकऱ्याचा खर्च काढल्यावर शासनाला झोप यायची नाही. रोज कामं सोडायची, मापासाठी यायचं. अधिकाऱ्यांनी सांगायचं 2 दिवसानं या, 4 दिवसानं या. माझी 45 दिवस झालं मी इथं तूर आणून टाकलेली आहे. एक तरी शेतकरी असा आहे का की जो सांगतो मी 22 तारखेला आणली आहे? कुणी 50 दिवसापूर्वी आणली आहे, कुणी 35 दिवसापूर्वी आणलेली आहे, कुणी 45 दिवसापूर्वी आणली. आता हे 45 दिवसापूर्वी हा शेतकरी रोज येऊन इथे चक्रा मारतोय. माझी 27 कट तूर आहे इथं आणून टाकलेली. आणून टाकल्यानंतर त्यांनी रजिस्टरला नोंदही घेतलेली आहे. वजनाला आता फोन करता म्हणले, फोन काय आलेला नाही. आणि इथे येऊन चौकशी आज केली तर बंद आहे म्हणून सांगितलं. सरकारनं बंद केलं म्हणून सांगितलं. खरेदी आपलं हे करायचं, वजन करायचं. मग आता काय करायचं? आम्ही काय करायचं? आता काय करणार? सरकारनं निर्णय घेतला पाहिजे की वाईसी शेतकऱ्यांची तूर घ्या खरेदी करून, ती माप करून घ्या. 22 तारखेची मुदत देऊन तूर खरेदी बंद होणार आहे ह्याची बाजार समित्यांना कल्पना होती का? 22 तारखेपर्यंतच तूर खरेदी करणार आहेत असं त्यांनी मध्ये सांगितलं होतं. कधी तोंडी सांगितलं होतं, लेखी सांगितलं? आपल्याकडे लेखी पत्र नाही, तोंडी आम्हाला माहिती मिळाली होती. काही ठिकाणी त्यांनी लेखी पत्र पण दिले असतील, पण आमच्याकडे आलेलं नव्हतं. आणि जरी 22 तारखेपर्यंत साहेब येणार असली तर शेतकऱ्यांना हा मेसेज गेला मीडियामार्फत, 22 तारखेपर्यंत तूर खरेदी होणार आहे, त्याच्यानंतर होणार नाही. हे लोकांना माहिती झाल्यानंतर तुफान गर्दी उसळली आणि सगळे शेतकरी, तालुक्यातले, जिल्ह्यातले, आसपासचे सगळे शेतकरी तूर येऊन घेऊन आले. लाईनच्या लाईन लागल्या साहेब वाहनांच्या. शेवटी आम्ही गोडाऊन केले, आम्ही उघड्यावर माल उतरून घेतला नाही साहेब. त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ दिलं नाही, त्याचा एक दाना वाया जाऊ दिलेला नाही. आम्ही काळजीपूर्वक इथं व्यापाऱ्याला प्रवेश करू दिलेला नाही आमच्या युनिटवर किंवा बाजार समितीमध्ये. परस्पर कुठं काय झालं असेल आम्हाला कल्पना नाही त्याची, परंतु आमच्या युनिटमध्ये किंवा आपल्या खरेदी केंद्रावर किंवा बाजार समितीमध्ये आम्ही अशा लोकांना पाय ठेवू दिला. जर सरकारनं वजन नाही करून घेतलं तर ते जे तुमच्याकडे जमा झालेली तूर आहे काय 5-10 हजार क्विंटल, त्याचं काय होणार? काय आम्ही शासनाला कळवलंय, शासनाने निर्णय घ्यायचा आहे त्याचा. सरकारनं निर्णय नाही घेतला तर मग काय परतच घेऊन जावं लागेल? आता आम्ही शेतकऱ्याला तशा सूचना देणार बरं, आता किंवा तुम्ही परत जर घेऊन गेले तूर
काय भाव चालू आहे? आता आम्ही परत जर घेऊन गेला तरी आडतीवाले काही घेत नाहीत. ते घेते ते 35 रुपये हे किलोनं, मग आम्हाला हे परवडत नाही. शासनाचा भाव आहे, हमी भाव 5,050. आडतीवाले तेवढा देत नाहीत. शासनानंच खरेदी करून घ्यावा लागेल. नाही शासनानं खरेदी करून घेतला तर आम्हाला आत्महत्येशिवाय काय पर्याय नाही. आम्ही दुसरीकडे विकू शकत नाही. 35 रुपयानं विकून काय आम्हाला त्याचा खत पाणी खुरपण सगळं खर्च निघत नाही आमचा. किती खर्च झालाय आता आमचं एवढे कट्टे काढायला? तेवढे कटे काढायला आमचं कमीत कमी एकरी 10,000 रुपये खर्च लागते. 10-12च्या पुढे जाते. चक्रा मारायला किती खर्च? चक्रा मारायला दररोज 100 रुपयाचं पेट्रोल जाते आम्हाला. आणि भाकरी बांधून येता आणि इथं बसून जाता. कळू द्यायचं सरकारला तुम्ही काय करता ते तरी कळू द्या. हो का? भाकरी बांधून येतो मी, दररोज इथं बसून जातो आम्ही. ही जी फडणवीस सरकारची शेतकरी विरोधी प्रतिमा निर्माण झालेली आहे ना, ती कशी ठसठसीत होणार आहे हे लक्षात घ्या. हा शेतकरी 45 दिवस झालं भाकरी बांधून रोज येतोय, त्याचं वजन होत नाहीये, आणि ही पूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती आहे. लोकांनी ज्या आशेनं या सरकारला निवडून दिलेलं होतं त्या आशेची कुठेही पूर्तता होताना दिसत नाहीये. भले महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काही निकाल लागू दे, आता ही खायची आणि परत जायचं. आता इथं कुठेतरी बसून 45 खायचे. दिवसात असं किती वेळ आला तुम्ही आता 45 दिवसात कमीत कमी मी 10 दिवस तर आलोय भाकरी घेऊन? भाकरी घेऊन. कारभारणीला सांगायचं सकाळी सकाळी करून दे. घरी सांगायचं बायकोला मी चाललो तुरीचं वजन आहे आज म्हणून. इथं यायचं, इथं आपलं जेवण करून परत जायचं. घरी गेलं विचारलं काय झालंच नाही म्हणायचं. आज सकाळी आलो. आज जवळजवळ 11वा हेलपाट आहे. आता इथं आलेलो आहे. सकाळी शेतात जनावरापाशी आता कोण नाही तिथं पाणी करायला. सकाळची 9-10 वाजता पाणी पाजले. आता माघारी जाऊन पाणी पाजलं तर पर्याय नाही, तर जनावर तशी उन्हात येते. आता या शेतकऱ्याची तुम्हाला आर्थिक परिस्थिती बघायची आहे का? हे बघा, कपडे सुद्धा या शेतकऱ्याचे उसवलेले आहेत. म्हणजे मला लाज नाही वाटणार की महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत प्रेक्षकांनी हे बघावं. काय दैन्य अवस्था झालेली आहे. आणि मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सांगितलं होतं गेल्या वेळेला, मागच्या वर्षी पंतप्रधान असं म्हणाले होते की शेतकऱ्यांनी, आणि ते परदेशात पण जाऊन म्हणाले होते की शेतकऱ्यांनी तूर डाळीसारख्या वर्गीय पिकाकडे वळावं. आम्ही त्याला विशेष अनुदान देऊ. त्या विशेष अनुदान देऊन आम्ही शेतकऱ्यांची तूर खरेदी करू. आम्ही जेव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला सरकारला दाखवलं की तूर खरेदीचा प्रश्न निर्माण होतोय, तेव्हा निवडणूक आहे हे बघून सरकारने तातडीने निर्णय घेतले. पुन्हा ती तूर खरेदी केंद्र सुरू केली, पण सलग कुठेही खरेदी झाली नाही. आता हे 45 दिवस 50 दिवस अशा फाटक्या कपड्यातला शेतकरी येऊन इथे बसतोय. चेअरमन, शेवटचं मला सांगा की ज्यांची वजनं झालेली आहेत त्यांना किती दिवसात पैसे यायला लागले? त्यांना महिना लागतात पैसे मिळायला. ह्या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये आता सगळ्या ह्याच प्रतिक्रिया आहेत, सार्वत्रिक प्रतिक्रिया ह्याच आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या. इतक्या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये सरकारने अचानक, मी तर असं म्हणेन की शेतकऱ्याच्या विश्वासावरती एक मोठा धोंडाच घातलाय. कारण आता यांना पर्याय नाहीये. एका जिल्ह्यामध्ये 1 लाख क्विंटल तूर खरेदी करायची राहिली किंवा वजन व्हायचं राहिलंय. आणि या उपर सहकार मंत्र्यांनी मौलिक सल्ला दिलाय की तुम्ही शेतमाल तारण योजनेमधून 6% व्याजदरानं तुमची तूर गहाण ठेवून त्यातून पैसे घ्या. सहकार मंत्री तुम्ही जर शेतकरी असतात तर हे असं केलं असतं का? आणि फडणवीसाच्या शेती नाण्याविषयी मी नाही, विरोधी पक्षांनी खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, कळंब आणि उस्मानाबाद बाजार समिती.